जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांचे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. अजूनपर्यंत आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असे शॉर्ट ट्रिक्स व्हिडिओ आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आमच्या यूट्यूब चॅनलवरून तुम्हाला पाहण्यास भेटतील. चला, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरती 2023 मध्ये नागपूर लोहमार्ग चालक पोलीस शिपाई 26 मार्च 2023ला विचारली गेलेली सर्व अंकगणित बुद्धिमत्ता शॉर्ट ट्रिक्सनुसार पेपर विश्लेषण आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत. त्याकरता व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघावा, जेणेकरून तुम्हाला येत्या पोलीस भरतीला हे प्रश्न किंवा ह्या प्रश्नांच्या आधारे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आत्तापर्यंत आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर पोलीस शिपाई, पोलीस चालक, SRPF, बॅट्समन, लोहमार्ग आणि कारागृह असे संपूर्ण 6 पदांचे पेपर अगदी स्पष्टीकरणासह आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहे. ते तुम्ही व्यवस्थितरित्या बघितले तर येत्या पोलीस भरतीला तुम्हाला भरभरून मार्क पडतील. चला, न वेळ घेता जाऊया आपण आपल्या प्रश्नाकडे. 85चा वर्ग किती, अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न दिला आहे. तो प्रश्न शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने कसा सोडवायचा. सर्वप्रथम 85 लिहून घ्यायचे. मग संख्येच्या एकक स्थानी अंक किती आहे तर 5. 5चा वर्ग करून घ्या. 5चा वर्ग किती 25. त्याच पद्धतीने पुढील संख्या किती आहे 8. 8च्या पुढील क्रमांक संख्या किती 9. 9 गुणिले 8 करा. 9 8 72. म्हणजेच 85चा वर्ग किती आला 72. 25 असे शॉर्ट ट्रिक्स व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण शॉर्ट ट्रिक्स व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. ते तुम्ही व्यवस्थित बघितले तर कोणतेही उदाहरण तुम्ही सेकंदात सोडवू शकतात. तर आपला योग्य पर्याय क्रमांक किती आहे तर 2 नंबर. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न आपल्याला काय विचारला, सोबतच्या आकृतीत एकूण त्रिकोण किती आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न दिला तर शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने प्रश्न सोडवायचा असेल तर संपूर्ण आधी आपल्या त्रिकोणाचा पाया बघून घ्यायचा. पायाकडून इथपर्यंत मग पायावर जेवढे त्रिकोण असतील तेवढे अंक टाकून घ्यायचे. 1 2 3 4 आणि 5. किती त्रिकोण आहे तर 5 त्रिकोण आहे. मग 5 गुणिले त्याच्या पुढील क्रमांक संख्या 6 या संपूर्ण संख्येला भागिले किती 2 घ्यायचे. मग भाग देऊया. बे 1 बे, बे त्रिक 6. मग आपण यांचा गुणाकार 5 गुणिले किती 3 राहिले. मग यांचा गुणाकार केला. 5 त्रिक किती 15. म्हणजे सोबतच्या आकृतीत किती त्रिकोण आहे तर 15 त्रिकोण येतील. योग्य पर्याय क्रमांक किती 1 नंबर. समजलं मित्रांनो. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला, समजा 2 गुणिले 8 बरोबर 20, 3 गुणिले 9 बरोबर 31 आणि 5 गुणिले 8 बरोबर 44 असेल तर 30 गुणिले 5 बरोबर काय. अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न दिला आहे. तर ह्या प्रश्नामध्ये लॉजिक काय लागलेलं आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर आता सर्वप्रथम आपण 2 गुणिले 8चा विचार केला. मग 8 1 8, 8 2 16. 16मध्ये किती मिळवले तर 4 मिळवले तर किती होणार आहे तर 20 होणार आहे. त्याच पद्धतीने 3 गुणिले 9 केलं. 3 9 27. 27मध्ये 4 मिळवले म्हणजेच किती होणार आहे 31. त्याच पद्धतीने पुढील 5 गुणिले 8 केलं म्हणजेच किती 40. 40मध्ये किती 4 मिळवले म्हणजेच किती झाले 44. मग आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला आहे, 30 गुणिले 5 बरोबर 30 गुणिले 5 ह्या दोघांचा गुणाकार केला. 30 गुणिले 5 म्हणजे किती होतात 150. 150मध्ये किती मिळवायचे तर 4 मिळवायचे. 150मध्ये 4 मिळवले म्हणजेच आपले किती होणार आहे 154. लक्षात. योग्य पर्याय क्रमांक किती तर योग्य पर्याय क्रमांक 2 हे आपलं अचूक उत्तर आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला, चुकीचा संख्या समूह ओळखा. आता चुकीचे समूह संख्या ओळखायला लावले. अशा पद्धतीने आपल्याला 4 पर्याय दिले. त्या 4 पर्यायामध्ये चुकीचा समूह ओळखायचा आहेत. आता इकडं 2 नंबरच्या पर्यायाचा विचार केला तर इकडं 4चा वर्ग किती येतोय 16. त्याच पद्धतीने 4चा घन किती 64. त्यानंतर 3 नंबरचा पर्यायाचा विचार केला. 5चा वर्ग किती 25. 5चा घन किती 125. त्याच पद्धतीने 4थ्या पर्यायाचा विचार केला. 2चा वर्ग किती 4. 4 परत 2चा घन किती 8. ह्या पद्धतीने लॉजिक लागतंय. पण आपण पहिल्या पर्यायाचा विचार केला तर इकडं काय पाहिलं होतं 3चा वर्ग किती पाहिलं होता 9 पाहिलं होता. आणि त्याच पद्धतीने 3चा घन किती 27 इकडं बरोबर दिलं आहे. म्हणजे तिकडं 10च्या ठिकाणी किती पाहिलं होतं 9. म्हणजे विसंगत चुकीचा पर्याय तुमचा कोणता आहे तर चुकीचा पर्याय 1 नंबर हे तुमचं योग्य उत्तर आहे. समजलं मित्रांनो. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर आपल्याला इकडे प्रश्न काय विचारला आहे, गटात न बसणारी संख्या ओळखा. मग आपल्याला संख्या दिली आहे खाली 7 17 27 67 97 ह्या अशा पद्धतीने आपल्याला संख्या दिल्या आहे. या संख्यामध्ये गटात न बसणारी, आता या संख्येचा तुम्ही नीट विचार केला आणि नीट बघितलं तर तुम्हाला इकडे काय दिसते 7 ही काय दिसते
मूळ संख्या दिसते आणि 17 ही काय दिसते मूळ संख्या, पण 27 ही मूळ संख्या दिसते का तर नाही. 67 ही काय मूळ संख्या आहे, 97 ही काय मूळ संख्या, म्हणजेच तुम्हाला 27 ही काय तर मूळ संख्या नाही. लक्षात 27 ही मूळ संख्या नाहीत, म्हणजेच योग्य पर्याय क्रमांक किती आपला 1 ह्या योग्य पर्याय क्रमांक आहेत. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर आता पुढील प्रश्न आपल्याला काय विचारला, 51 ते 60 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती. आता इकडं आपल्याला समसंख्यांची बेरीज विचारली, म्हणजेच आपल्याला समसंख्यांची बेरीज काढण्यासाठी ही किती दिली 51. 51च्या पुढील समसंख्या कोणची तर 52. त्यानंतर शेवटची समसंख्या किती दिली 60 दिलेली. या संख्येला भागिले किती 2 करा, म्हणजे 51 ते 60 पर्यंत एकूण समसंख्या किती येतील 5 येतील. मग टोटल यांची बेरीज करा, 52 आणि 60 यांची टोटल बेरीज केली तर किती येते 112. 112 भागिले किती 2 करा, 2 केल्यानंतर गुणिले किती येणार 5 येणार. यांना भाग देऊया, म्हणजेच काय बे एक बे, बे पंच 10, एक उरला, बे सक 12. मग तुमचं राहिलंच काय 56 गुणिले 5. 56 गुणिले 5 केलं तर तुमचं उत्तर किती येणार आहे 280. म्हणजेच काय 51 ते 60 पर्यंत समसंख्यांची बेरीज किती आली 280. योग्य पर्याय क्रमांक किती 1 नंबर. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला आहे तो आपण व्यवस्थित समजून घेऊया. खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. आता आपल्याला असा प्रश्न दिला आहे 29, 36, 43, 50 आणि प्रश्नचिन्ह दिलं आहे. मग प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी आपली संख्या कोणती येईल ते आपण लॉजिक लावूया. मग आता इकडे लक्ष द्या मित्रांनो. तर इकडे 29 मध्ये 7 मिळवले म्हणजेच किती होणार आहे तुमचे तर 36 होणार आहे. त्याचमध्ये 36 मध्ये 7 मिळवले म्हणजेच किती होणार आहे 43 होणार आहे. मग त्याच पद्धतीने 43 मध्ये 7 मिळवले म्हणजेच किती होणार आहे 50 होणार आहे. मग तुम्हाला काय करावं लागेल 50 मध्ये किती 7 मिळावं लागेल म्हणजेच किती होणार आहे 57. म्हणजेच प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी किती येणार आहे तर 57. म्हणजेच योग्य पर्याय क्रमांक आपला किती 3 नंबर हा योग्य पर्याय क्रमांक आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न दिला आहे. तर संख्या काय दिली आहे आपल्याला 2, 5, 10, 17, 26 आणि प्रश्नचिन्ह अशा पद्धतीने आपल्याला संख्या दिल्या आहे. तर आपण प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोण चांगली याच्यामध्ये आपण काय करूया लॉजिक लावूया. काय लॉजिक बसतं ते. सर्वप्रथम आपल्याला संख्या किती दिली आहे तर 2 दिलेली आहे. मग 2 मध्ये 5 आणण्यासाठी तर किती मिळावं लागतील तर 3 मिळावं लागतील. तेव्हा किती येतील मित्रांनो तर तेव्हा किती येतील 5 येतील. आलं लक्षात. मग आता या 5 मध्ये बरोबर आहे या 5 मध्ये 10 येण्यासाठी किती मिळावे तर 5 मिळवावे म्हणजेच किती येतील तर 10 येतील. आले 10. मग या 10 मध्ये 17 येण्यासाठी किती मिळावे 7 मिळवावे म्हणजेच किती येणार आहे तर 17 येणार आहे. आलं लक्षात. मग या 17 मध्ये बरोबर आहे या 17 मध्ये किती मिळावे म्हणजे 26 येतील म्हणजेच किती मिळावं लागतील तुम्हाला तर 9 मिळावं लागतील म्हणजेच किती येतील तर 26 येतील. आलं लक्षात. किती येतात तर 26 येतात. म्हणजे हे लॉजिक तुम्हाला समजलं असेल मित्रांनो. तर इकडे तुम्ही विचार केला 3, 5, 7, 9 मिळवले म्हणजे या संपूर्ण संख्या काय दिसते तुम्हाला तर या संपूर्ण संख्या काय आहे तर मूळ संख्या आहे. बरोबर आहे मूळ संख्या. मग आता इकडे 9 घेतली 9च्या पुढील मूळ संख्या किती येते मित्रांनो तर 11 येते. मग आपल्याला 26 मध्ये किती मिळावं लागतील तर 11 मिळावं लागतील. म्हणजेच 26 अधिक किती 11 या दोघांची बेरीज केली तर आपलं योग्य उत्तर किती येतं आहे तर 37 हे योग्य उत्तर येत आहे. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी किती येतील 37. योग्य पर्याय क्रमांक किती तर 4 नंबर आपले हे योग्य पर्याय क्रमांक आहे. समजलं मित्रांनो. अशा पद्धतीने या उदाहरणामध्ये लॉजिक लागलेलं आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला आहे एका सांख्यिकीत भाषेत इंडिया हा शब्द AIDNI असा लिहितात. DEMAND हा शब्द DNAMED असा लिहितात तर QUESTION हा शब्द कसा लिहावा अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न दिला आहे. तर या प्रश्नामध्ये लॉजिक काय ते आपण बघूया. सर्वप्रथम आपण इंडिया हा शब्द लिहून घेऊया. बरोबर आहे INDIA या शब्द लिहिल्यानंतर मग आपण त्याच्यानंतर पुढील शब्द लिहू म्हणजेच काय
ए नंतर काय घेतला आय, आय नंतर काय डी, डी नंतर काय दिला एन, एन नंतर काय आय. म्हणजे तुम्ही ह्या अक्षर नीट निरीक्षण केलं तर तुम्हाला याच्यामध्ये काय दिसत आहे, शब्दांची ABCDची काय केले उलटे शब्द लिहिलेले, बरोबर आहे. म्हणजेच काय ह्या पद्धतीने काय केलं आहे, जो पहिला आहे तो काय घेतला शेवट घेतला, बरोबर आहे. जो शेवट आहे तो काय घेतला तर पहिला घेतला, हे आपल्याला दिसतंय. म्हणजे ह्या पद्धतीने इकडं तेच लॉजिक लागलेलं आहे, बरोबर आहे. म्हणजे तिकडं काय तुमचा शेवट काय आहे डी, तो काय घेतला पहिला घेतला, त्यानंतर एन, त्यानंतर 2 नंबर घेतला, ए 3 नंबर आहे, इकडं काय घेतला 3 नंबर, त्यानंतर यम, यम म्हणजेच काय केले उलटं लिहिलेले. मग त्याच पद्धतीने आपल्याला शब्द काय करायचा तर लिहून घेऊ आपण, क्यू यू ई एस टी आय ओ एन. मग या शब्द आपल्याला काय करायचा आहे तर उलटा लिहायचा आहे. म्हणजे सर्वप्रथम आपण काय लिहणार एन, एन नंतर काय ओ, ओ नंतर काय आय, आय नंतर काय टी, टी नंतर काय यस, यस नंतर काय ई, ई नंतर काय यू, यू नंतर काय क्यू. म्हणजेच असा पर्याय काय NOITSEU क्यू असा पर्याय कुठं दिसतोय तर पर्याय क्रमांक 2 हे तुमचं अचूक उत्तर आहे. समजलं मित्रांनो, अशा पद्धतीने हे उदाहरणामध्ये लॉजिक लावलेलं होतं. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न आपल्याला काय विचारलाय तो आपण व्यवस्थित समजून घेऊया. शाळा, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांच्यातील परस्पर संबंध खालीलपैकी कोणत्या आकृतीने स्पष्ट होतो. आलं लक्षात. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न विचारला आहे. तर हा प्रश्न आपण सोडवायचा कसा तर इकडे लक्ष द्या मित्रांनो. आता शाळा दिली तुम्हाला, काय दिली तर शाळा. मग शाळा आपण ह्या उदाहरणामध्ये 1 नंबर पर्यायाचा विचार केला तर शाळा मांडली, काय शाळा, शाळा मांडली. मग शाळेमध्ये विद्यार्थी पण असू शकतात आणि विद्यार्थिनी पण असू शकतात, बरोबर आहे. मग ह्या विद्यार्थी आणि ह्या विद्यार्थिनी म्हणजे आपला 1 नंबरचा पर्याय काय असू शकतो अगदी बरोबर असू शकतो, बरोबर स्पष्ट त्याच्यामध्ये होऊ शकतं. तसं बाकीच्यामध्ये केलं का ही शाळा, शाळामध्ये विद्यार्थी विद्यार्थी असे वेगवेगळे राहू शकतात का. ही शाळा घेतली, शाळेमध्ये विद्यार्थी विद्यार्थी अशा बाजूला राहू शकतात का. म्हणजे शाळेमध्येच काय असतात विद्यार्थिनी आणि विद्यार्थी असतात. समजलं. म्हणजे तिसरा पर्याय येईल का तर नाही येणार. आलं लक्षात. शाळा मोठी झाली आणि शाळेमध्ये परत विद्यार्थी येईल का तर नाही येणार. आलं लक्षात. म्हणजेच आपलं योग्य पर्याय क्रमांक किती तर 1 नंबर हे आपलं योग्य पर्याय क्रमांक आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न दिलाय. तर मग अशा आपल्याला वर्तुळे दिले आणि वर्तुळेमध्ये अशा काही संख्या दिलेल्या आहे. तर या संख्यांचं लॉजिक लावून तर ह्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी आपले संख्या काढायची. तर आपण इकडं उदाहरणाकडे जाऊया. ठीक आहे. मग आता सर्वप्रथम आपण याचं लॉजिक काढण्यासाठी सर्वप्रथम आपण 105 213 यांची काय करूया बेरीज का वजाबाकी तर यांची काय करूया वजाबाकी करूया. काय करू वजाबाकी. त्या दोघांची वजाबाकी केली तर इकडे आपल्याला किती भेटताय तर 108. काय भेटताय 108. आणि ह्या दोघांची 21 आणि 37ची बेरीज केली. काय केली तर बेरीज केली तर किती भेटते 108. म्हणजे तुम्हाला इकडे समजलं असेल वरल्या उभ्या यांची काय केली वजाबाकी केली आणि आडव्या यांची काय केली तर बेरीज केली. आलं लक्षात. आडव्या यांची काय केली बेरीज आणि उभ्या यांची काय केली वजाबाकी. म्हणजे तुम्हाला किती भेटते 108 108. त्याच पद्धतीने आपण इकडे लॉजिक लावू. म्हणजे आपल्याला प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी उत्तर काढायचं आहे. म्हणजे ह्या दोघांची काय करावं लागेल आपल्याला 25 आणि 9ची काय करावं लागेल तर बेरीज करावं लागेल. 25 आणि 9ची बेरीज केली किती येते 34. मग 34 आल्यानंतर म्हणजेच आपल्याला 34 ह्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी किती अंक येईल म्हणजेच आपल्याला 179 म्हणजे किती 179 मध्ये किती मिळावं लागतील मित्रांनो तर 34 मिळावं लागतील. म्हणजे 34 मिळवले तर टोटल तुमची किती येणार आहे 213. म्हणजेच प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी किती अंक येणार आहे तर 213. योग्य पर्याय क्रमांक किती 1 नंबर हे तुमचं अचूक उत्तर आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर आपल्याला पुढील प्रश्न काय विचारलाय तो आपण व्यवस्थित समजून घेऊया. गटात न बसणारी संख्या ओळखा अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न दिलाय. तर प्रश्न काय दिलाय 8 27 64 125 अशा पद्धतीने आपण संख्या दिल्या. तर या संख्यांचा विचार केला तर आपल्याला एक लक्षात येतंय या 64चा विचार केलाय तर ह्या 64 बरोबर आहे 8चा वर्ग घेतला तर किती येतोय 64 घेतोय. त्या पद्धतीने आपण 4चा घन घेतला तर किती येतोय 64. पण बाकीच्यांच्या संख्यांचा विचार केला तर हे 8 27 आणि 125 हे सर्व काय दिसत आहे तुम्हाला तर घन संख्या दिसत आहे. काय दिसत आहे घन संख्या. बरोबर काय दिसत आहे घन संख्या दिसते आहे. पण आपण 64चा विचार केला तर 64 ही काय दिसते तुम्हाला
घनसंख्या पण दिसते आणि वर्गसंख्या पण दिसते, आलं लक्षात. त्याच्यामुळे 64 आपल्या ह्या काय राहणार आहे, वेगळा पर्याय राहणार आहे, तर गटात बसत नाही. म्हणजे योग्य पर्याय क्रमांक किती, 2 नंबर हे आपलं अचूक उत्तर आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर आपला प्रश्न काय दिला आहे, 71 ते 80 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती, अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न दिला आहे. म्हणजेच आपल्याला 71 ते 80 पर्यंतच्या मूळ संख्या काढून घ्यावं लागेल. मग आपण 71 ते 80 पर्यंतच्या मूळ संख्या, म्हणजेच पहिली संख्या कोणती येईल तर 71, बरोबर आहे. त्यानंतर त्याच्या पुढील मूळ संख्या किती 73, त्याच्यानंतर पुढील संख्या कोणची तर 79. अशा पद्धतीने यांची काय करायची आपल्याला तर टोटल बेरीज करायची. टोटल यांची बेरीज केली तर किती येते 223. यांची काय येते टोटल बेरीज. म्हणजेच योग्य पर्याय क्रमांक किती तर 4 नंबर आपला ह्या योग्य पर्याय क्रमांक आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला आहे तर आपण व्यवस्थित समजून घेऊया. एका सांख्यिकीत भाषेत मोहरीला गुलाब म्हटले, गुलाबाला बटाटा म्हटले, बटाट्याला मिरची म्हटले, मिरचीला मोहरी म्हटले, तर व्हॅलेंटाईन डे साजरा करताना ह्याच भाषेत मित्रमैत्रिणींना काय देता येईल. म्हणजेच आपण व्हॅलेंटाईन डे साजरा करतो, सर्वांना माहिती आहे, बरोबर आहे. गुलाब देत असतो. आता गुलाब देत असतो मित्रांनो, तर मग आता इकडं गुलाबाला काय म्हटले हे आपल्याला बघावं लागेल. मग इकडं गुलाबाला काय म्हणले तर बटाटा. म्हणजेच आपण व्हॅलेंटाईन डेला काय देणार आहे तर आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला काय द्यायचं बटाटा द्यायचं, आलं लक्षात. बटाटा योग्य पर्याय क्रमांक किती तर 4 नंबर आपलं हे योग्य पर्याय क्रमांक आहेत. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर आपल्याला पुढील प्रश्न काय दिला आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. अशा पद्धतीने आपल्याला दिशा टाईप अशा दिल्या आहे आणि त्याच्यानंतर संख्या दिलेल्या आहे अशा पद्धतीने, बरोबर आहे. या संख्या दिल्या आहे आणि इकडे काय दिलं आहे तर प्रश्नचिन्ह दिलं आहे. या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय येईल म्हणजे यांचं लॉजिक लागल्यानंतर या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी आपल्याला संख्या भेटणार आहे. तर सर्वप्रथम आपण 1चा विचार करू, बरोबर आहे. 1चा विचार केल्यानंतर 1चा काय करा वर्ग करा, त्यामधून काय करा 1 वजा करा. म्हणजेच आता इकडं 1चा वर्ग, बरोबर आहे. 1चा वर्ग किती येतोय तर 1 येतोय आणि 1 मधून 1च वजा केला म्हणजेच किती येणार आहे 0. म्हणजेच आपल्याला काय भेटते तर पुढली संख्या भेटते. मग त्याच पद्धतीने आपण काय करू इकडं 4चा वर्ग, बरोबर आहे. काय 4चा वर्ग, त्यामधून किती 4 वजा करायचे. म्हणजे 4चा वर्ग किती तर 16. 16 मधून किती 4 वजा करा म्हणजे आपल्याला किती भेटता 12 भेटता. म्हणजे त्याच्यानंतर काय म्हणते आपल्याला पुढली संख्या भेटते, बरोबर आहे. मग आता आपण त्याच पद्धतीने इकडं किती 6चा वर्ग, 6चा वर्ग 6 वजा 6चा वर्ग किती 36, त्यामधून 6 वजा करा म्हणजे आपल्याला किती भेटतात 30 भेटत्या, बरोबर आहे. किती आले 30 येत आहे 30. म्हणजेच आता इकडं 42 आहे म्हणजे इकडं कितीचा वर्ग घ्यावा लागेल त्याच्यातून वजा करावं लागेल. आपण 1 नंबरचा पर्याय घेऊ. म्हणजे 1 नंबरचा पर्याय घेतल्यानंतर आपण 7चा वर्ग करू, 7 मधून 7 वजा करू म्हणजे 7चा वर्ग किती 49, त्यामधून 7 वजा केले म्हणजे 7 वजा केल्यानंतर किती येत आहे तर 42 येत आहे, बरोबर आहे. म्हणजेच आपलं 42 उत्तर येते. म्हणजेच प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी किती येणार आहे तर 7 येणार आहे. म्हणजेच योग्य पर्याय क्रमांक किती 1 नंबर हे आपलं अचूक उत्तर आहे. समजलं मित्रांनो. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर आपल्याला पुढील प्रश्न काय दिला आहे तो आपण व्यवस्थित समजून घेऊया. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा. आता प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आपल्याला काय ओळखले संख्या ओळखायला काय दिली 13, 13, 20, 28, 27, प्रश्नचिन्ह 34, 28 अशा पद्धतीने. मग आपण याच्याला लॉजिक लावू. 13 मध्ये किती 7 मिळले, बरोबर आहे. 13 मध्ये 7 मिळले तेव्हा किती झाले 20 झाले. 20 मध्ये 7 मिळवले म्हणजेच किती झाले 27 झाले. त्याच पद्धतीने 27 मध्ये किती मिळवले 7 मिळवले म्हणजेच किती झाले 34 झाले. मग त्याच पद्धतीने आपण पुढील मांडणी या 13 मध्ये किती मिळावे म्हणजे 18 होतील म्हणजेच किती 5 मिळवले म्हणजेच किती झाले 18 झाले. म्हणजे 18 मध्ये आता 5 मिळवा, बरोबर आहे. या 18 मध्ये 5 मिळवा म्हणजेच किती होणार आहे तुमचे तर 23 होणार आहे. किती होणार आहे तर 23 होणार आहे. म्हणजेच प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी किती येणार आहे तुमचे 23. मग त्याच्यामध्ये आपण पुढं करून बघू. या कितीमध्ये 23 मध्ये 5 मिळवा म्हणजेच किती येत आहे 28 येत आहे. म्हणजेच आपलं प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी किती येणार आहे तर 23 येणार आहे. योग्य पर्याय क्रमांक किती 3 नंबर हे आपलं योग्य उत्तर आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला आहे तर आपण नीट समजून घेऊया. खाली दिलेल्या अक्षर मालिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल ते ओळखा. अशा पद्धतीने आपल्याला दिलं आहे ACE XYZ BDF UVW CEG आणि प्रश्नचिन्ह. तर आपल्या इकडे काय करू आपण ABCD मांडून घेऊ आधी. आता इकडे आपण एका आड एक
गटांचा विचार केला म्हणजेच ACEचा विचार केला म्हणजे ए नंतर काय घेतला सी नंतर काय घेतला ई म्हणजेच काय एक अक्षर सोडून पुढील अक्षर एक अक्षर सोडून पुढील अक्षर म्हणजे हा गट काय करा आता या गट सोडून द्या त्याच्यानंतर पुढील गट घ्या म्हणजे पुढील काय घेतला बी घेतला बी नंतर काय केला सी सोडून घेतला डी घेतला म्हणजे या पद्धतीने आलं लक्षात। मग ई सोडल्यानंतर कोणचा येणार आहे तर एफ येणार आहे समजलं त्या पद्धतीने। मग ह्या गट सोडून द्या पुढील गट घ्या मग पुढील काय येणार आहे सी घेतला सी नंतर डी सोडला ई घेतला नंतर एफ सोडला नंतर जी घेतला म्हणजेच आपल्याला हे लॉजिक समजलं। मग आता आपल्याला कोणचं हे लॉजिक लावायचं मग हे लॉजिक काय घेतलेलं आहे ते आपण बघूया। त्याच्यानंतर त्याने हे लॉजिक काय घेतलंय तर एक्स नंतर काय वाय नंतर झेड म्हणजे लगातार काय घेतले अक्षर घेतले क्रमागत। मग त्याच पद्धतीने आपण पुढील बघू यू घेतला यू नंतर व्ही घेतला व्ही नंतर काय घेतला डब्ल्यू घेतला म्हणजे काय घेतले लगातार अक्षर म्हणजेच आपल्याला इथं काय घ्यावं लागेल तर लगातार अक्षर लगेच क्रमागत म्हणजेच काय RST घ्यावं लागेल म्हणजेच काय RS आणि टी समजलं मित्रांनो। या अशा पद्धतीने या प्रश्नामध्ये लॉजिक लागले होतं। पर्याय क्रमांक किती 1 नंबर हे आपलं अचूक उत्तर आहे। चला जाऊया पुढील प्रश्नाकडे। तर आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला आहे एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो वारंवार विचारला जातो आपल्याला पोलीस भरतीला। तर 25 गुणिले 25 म्हणजे तुम्हाला माहिती किती येणार आहे 625 तर 2.5 गुणिले 0.25 बरोबर काय। आता तुम्हाला इकडे सर्वांना माहिती आहे 25 गुणिले 25 किती येत आहे 625 डायरेक्ट आपल्या इकडे काय 25 गुणिले 25 समजून घ्यायचं डायरेक्ट काय करायचं 625 लिहून घ्यायचे 625 लिहिल्यानंतर पुढील स्टेप काय करायची पॉईंट मोजायचे हे किती 2 आणि हे किती 1 म्हणजेच किती पॉईंट झाले 3 घरं पॉईंट। मग काय करायचे या संख्येला 3 घरं पॉईंट द्यायचे म्हणजे 1 2 आणि 3 इकडे आला तुमचा पॉईंट आल्यानंतर इकडे काय करा 0 द्या म्हणजे आलं तुमचं उत्तर म्हणजे उत्तर काय आलं मित्रांनो तुमचं तर 0.625 बरोबर आहे 0.625 अशा पद्धतीने आपण वाचन करत असतो म्हणजे पर्याय क्रमांक किती 3 नंबर हे आपलं अचूक उत्तर आहे समजलं। चला जाऊया पुढील प्रश्नाकडे। आता पुढील प्रश्न एकदम मजेदार आहे मित्रांनो शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने मी तुम्हाला हे प्रश्न सांगतो। काय विचारलं आपल्याला 2/3 2/5 2/9 2/7 यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता म्हणजे सर्वात मोठा अपूर्णांक विचारला तर आपल्याला इकडं मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगतो वरला काय असतो अंश आणि खालला काय असतो तर छेद बरोबर आहे अंश आणि जेव्हा तुमचा समान असतो ज्याच्यामधील सर्वात छोटा अपूर्णांक असतो तो सर्वात काय असतो मोठा। मग ह्या 1 2 3 4 अपूर्णांकांमध्ये तर तुम्हाला सर्वात छोटा अपूर्णांक कोणता दिसतोय तर 1 नंबरचा काय 2/3 म्हणजे हे काय झाला तुमचा सर्वात मोठा अपूर्णांक योग्य पर्याय क्रमांक किती तर 1 नंबर हा तुमचा योग्य पर्याय क्रमांक आला। एकदम शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने मित्रांनो सांगितलं आलं लक्षात। चला जाऊया पुढील प्रश्नाकडे। तर आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला 50 किलोमीटर म्हणजे किती मीटर 50 किलोमीटर म्हणजे किती किलोमीटर अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न दिलाय। मग आता तुम्हाला 1 किलोमीटर बरोबर आहे 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर हे माहीत असणं गरजेचं म्हणजेच किती 1000 मीटर बरोबर किती 1 किलोमीटर होत बरोबर आहे 1000 मीटर बरोबर किती 1 किलोमीटर। मग आपल्याकडे प्रश्न काय दिलाय तर 50 किलोमीटर बरोबर आहे 50 किलोमीटर बरोबर किती मीटर म्हणजेच आपल्याला गुणिले किती करावं लागेल तर 1000 गुणिले करावं लागेल। मग 1000 गुणिले केलं म्हणजे उत्तर किती येते हे 50 आणि वरले किती 3 शून्य म्हणजेच किती झाले तुमचे 50,000 मीटर हे तुमचं उत्तर बरोबर योग्य पर्याय क्रमांक किती तर 3 नंबर हे तुमचं अचूक उत्तर येईल। चला जाऊया पुढील प्रश्नाकडे। तर आपल्याला पुढील प्रश्न काय विचारलाय तो आपण व्यवस्थित समजून घेऊया। एका परीक्षेमध्ये 45% विद्यार्थी पास झाले व 660 विद्यार्थी नापास झाले तर त्या परीक्षेला एकूण किती विद्यार्थी बसले होते। अगदी शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने मी तुम्हाला प्रश्न सांगतो कशा पद्धतीने सोडवायचा बरोबर आहे। आता आपल्याला काय दिले पास दिलेले याच्यामध्ये किती दिले पास 45% पास झाले म्हणजे नापास काढायचे आपल्याला म्हणजे एकूण आपण 100% घेतले किती 100% घेतले म्हणजे 100 मधून 45% पास झाले म्हणजे आपल्याला किती 100 मधून 45 गेले म्हणजेच किती राहिले मित्रांनो तर 55% बरोबर आहे म्हणजे 55% हे काय राहिले तुमचे तर नापास भेटले नापास। मग आता आपण विचारू प्रश्न म्हणजेच 55% बरोबर किती 660 तर 100% किती असा प्रश्न विचारला
आणि यांचा काय केला, तिरकस गुणाकार केला. अशा पद्धतीने तिरकस गुणाकार म्हणजेच 100 गुणिले 660 भागिले 55. मग आता भाग देऊया आपण. 11 5 55, 11 6 66. मग आता कितीचा भाग द्यायचा, 5 1 5 बरोबर, 5 1 5, 1 उरला, 5 2 10, म्हणजेच किती राहिले 100 गुणिले किती 12. मग 100 गुणिले 12 यांचा गुणाकार केला म्हणजेच किती येणार आहे तुमचा 1200. आलं लक्षात, 1200. योग्य पर्याय क्रमांक किती 3 हे तुमचं अचूक उत्तर. म्हणजेच परीक्षेत एकूण किती विद्यार्थी बसले होते, तर 1200 विद्यार्थी बसले होते. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. आई व मुलाच्या आजच्या वयांची बेरीज 50 वर्ष आहेत. 4 वर्षापूर्वी आईचे वय मुलाच्या त्यावेळेच्या वयाच्या 6 पट होते, तर आई व मुलाचे आजचे वय किती. अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न दिला आहे. तर मी हा प्रश्न सांगतो, तुम्ही पर्यायानुसार गेले तर लवकर आपण पर्याय क्रमांक किती 2 नंबर घेऊ. बरोबर आहे. मग आपण इकडं काय मानू, आई बरोबर, आई. इकडं काय मुलगा, मुलगा बरोबर. मग आई, आपण आई किती घेतली 40 वर्ष बरोबर. आई किती 40 वर्ष आणि मुलगा किती तर 10 वर्ष. अशा पद्धतीने मांडणी केली. मग आता आपल्याला प्रश्न वाचा, त्यांची बेरीज किती 50 वर्ष, म्हणजे टोटल यांची बेरीज येते 50 वर्ष हो येते. सगळ्याच पर्यायांची 50 वर्ष येते. पण आपण एक लॉजिक सांगतोय बरोबर आहे. 50 वर्ष आली 50. मग पुढं 4 वर्षापूर्वी आईचे वय बरोबर आहे. 4 वर्षापूर्वी आईचे वय मुलाच्या त्यावेळेच्या वयाच्या 6 पट होते बरोबर आहे 4 वर्षामध्ये. म्हणजे तिथं आपल्याला काय करावं लागेल, तर 40 वजा 4 करावं लागतील बरोबर आहे. 40 वजा 4 केले म्हणजेच किती येत आहे मित्रांनो, तर 36 येत आहे बरोबर आहे. त्याच पद्धतीने आपण इकडं 10 वजा 4 केले म्हणजे आपले किती येत आहे, तर 6 येत आहे. म्हणजे दोघांमध्ये 6 पट फरक पडला का हो. मुलाचं किती 6 आणि झालं 36, म्हणजे किती पट आहे 6 पट. म्हणजे योग्य उत्तर पर्याय क्रमांक आपला किती, तर 2 नंबर हे आपला योग्य पर्याय आहेत. समजलं मित्रांनो. या पर्यायानुसार असं उदाहरण सोडवायचं असतं. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न आपल्याला काय विचारला आहे नीट आपण व्यवस्थित समजून घेऊया. सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुली व मुले यांचे गुणोत्तर 4:5 असे आहेत. मुलींची संख्या 76 असेल तर मुले किती आहेत. अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारला आहे. तर आपल्याला इकडं गुणोत्तर दिलंय कोण, मुली आणि मुले बरोबर आहे. यांचे गुणोत्तर किती दिलंय 4:5 या पद्धतीने गुणोत्तर दिले. पण इकडं संख्या कोणाची दिली आहे, तर मुलींची संख्या दिली. किती दिली आहे, तर 76 दिलेली. किती दिलेली आहे, तर 76. लिहून घेऊया 76 बरोबर आहे. 76 दिलेली. मग आपल्याकडे एक पद्धत म्हणजेच काय 4 ला 76 बरोबर, तर 5 ला किती. अशा पद्धतीने आपण प्रश्न विचारला. तर यांचा काय केला, तिरकस गुणाकार केला. म्हणजेच तिरकस गुणाकार काय, यांचा काय करू आपण इकडं तिरकस गुणाकार. म्हणजेच काय येणार 5 गुणिले 76 भागिले किती 4. यांना भाग देऊया. 4 1 4, 4 1 4, किती उरले 3 उरले. 4 9 36. म्हणजे तुमचं काय राहिलं 5 गुणिले 19. मग 5 गुणिले 19 यांचा गुणाकार केला तर किती येतोय 95. आलं लक्षात. म्हणजेच तर मुले किती 95. 1 नंबरचा योग्य उत्तर पर्याय. आलं लक्षात. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर पुढील प्रश्न आपल्याला काय विचारलाय तो व्यवस्थित आपण समजून. 2 संख्यांचा लसावी 192 व मसावी 16 आहेत. त्यापैकी एक संख्या 48 असल्यास दुसरी संख्या किती. अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न दिला आहे. तर यासाठी एक सूत्र आहे मित्रांनो. ते सूत्र आपण वापरलं तर सूत्र वापरायची गरज नाही किंवा ध्यानात राहून दिलं तरीच समजेल तुम्हाला. काय दुसरी संख्या बरोबर, दुसरी संख्या बरोबर, दुसरी संख्या बरोबर बरोबर. मग वर काय घ्यायचं लसावी गुणिले काय मसावी आणि भागिले काय घ्यायचं मित्रांनो, तर पहिली संख्या. लक्षात, पहिली संख्या. ह्या पद्धतीने आपण मांडणी केली तर आपलं उत्तर काही सेकंदात येईल. तर आपण त्या पद्धतीने मांडणी करू. आपल्याला लसावी किती दिला आहे, तर लसावी 192 गुणिले मसावी. आता मसावी किती दिला आहे 16 भागिले पहिली संख्या किती आहे
तर 48. मग आता भाग देऊया आपण इकडं. तर इकडं भाग देऊ. 16 एक 16, 16 त्रिक 48. मग इकडं भाग जाईन परत काय 3 एक 3, 3 सक 18, एक उरला 3 चोक 12. म्हणजे उत्तर किती आलं 64. दुसरी संख्या किती भेटल तर 64. योग्य पर्याय क्रमांक किती 3 नंबर. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला आहे तर आपण व्यवस्थित समजून घेऊया. 35 गुणिले कंसामध्ये दिले आपल्याला 7 वजा 2 कंस कंप्लेट अधिक 18 भागिले 9 सरळ रूप द्या. आता सरळ रूप द्यायचं आहे म्हणजेच आपल्याला इकडं सर्वप्रथम काय करावं लागेल तर भागाकार करावं लागेल. म्हणजेच 9 एक 9, 9 2 18, 2 आले अधिक कंसामध्ये म्हणजे आता कंस लगेच सोडून घेऊ आपण. 7 मधून 2 गेले म्हणजे किती राहिले 5 राहिले. मग दोघांचा काय 35 गुणिले 5. मग आता यांची म्हणजे तिकडं आपला काय होईल तर गुणाकार होईल. सर्वप्रथम 35 गुणिले 5 करायचं म्हणजे तिकडं 35 गुणिले आपण 5 केलं तर किती होत आहे 175. किती होत आहे 175 अधिक किती 2 मिळवा अधिक 2 मिळवले म्हणजेच आपलं उत्तर किती येतं आहे 177. किती येतं आहे 177. हे आपलं योग्य पर्याय क्रमांक 4 नंबर हे आपलं अचूक उत्तर आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर आपल्याला पुढील प्रश्न काय दिला आहे नीट व्यवस्थित समजून. तर आपल्याला प्रश्न काय विचारला आहे 3चा घन अधिक 2चा वर्ग अधिक 3चा घन बरोबर काय. तर आपल्या इकडं 1चा घन किती 1 अधिक 2चा वर्ग किती मित्रांनो तर 2चा वर्ग किती 4. त्याच पद्धतीने 3चा घन किती 27. मग टोटल यांची काय करायची तर बेरीज 1 अधिक 4 अधिक 27 टोटल यांची बेरीज केली तर किती येते 32. म्हणजेच प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी किती 32 येणार. योग्य पर्याय क्रमांक किती 1 नंबर हे आपलं अचूक उत्तर आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला आहे तो आपण व्यवस्थित आधी समजून घेऊया. प्राजक्ताने बँकेतून 36,000 रुपये दर साल दर शेकडा 12.1/2 दराने कर्जाऊ घेतले. 2.5 वर्षाच्या मुदतीत तिला किती रुपये परत करावे लागतील. अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारला आहे. तर आपल्याला दर किती दिला आहे मित्रांनो तर दर 12.1/2 दिला आहे. आपण याचे रूपांतर दशांश रूपांतरामध्ये करून घेऊ म्हणजे आपल्याला उदाहरण सोडवायला सोपं जाईल. म्हणजेच 12.1/2 म्हणजे यांना काय करावं लागेल ह्या दोघांचा गुणाकार आणि ह्या दोघांची बेरीज म्हणजे 12 एक 12, 12 2 24, 24 आणि 1 25 म्हणजेच किती आले 25/2 म्हणजे साधा अपूर्णांक झाला. म्हणजे त्याला पूर्णयुक्त अपूर्णांक आता याला दशांश अपूर्णांकात न्यायचे म्हणजेच आपल्याला भाग द्यावा लागेल. बे एक बे बरोबर बे एक बे 2 4 किती उरले 1 उरला पॉईंट दिला भाग जात नाही म्हणून 0 दिला. बे 5 10 म्हणजेच किती 12.5 हे काय आला आपला तर दर आला. दर भेटल्यानंतर आपल्याला सूत्र काय आहे सूत्रानुसार आपण किमती टाकू म्हणजे आपल्याला सरळ व्याज काढण्यास सूत्र काय आहे सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले काय दर गुणिले काय मुदत भागिले किती तर 100. मग यानुसार आपण काय करूया किमती टाकून घेऊया. मग आपल्याला किती मुद्दल किती दिलेली आहे तर 36,000 बरोबर 36,000 गुणिले त्याच्यानंतर दर किती दिला आहे आपल्याला 12.5 हे आपला दर झाला. मग दर झाल्यानंतर आपल्याला मुदत किती दिली 2.5 वर्ष 2.5 वर्ष म्हणजेच काय 2.5 भागिले किती 100. मग आता आपण काय करूया भाग देऊया 2 शून्य कटले 2 शून्य कटले आपल्याजवळ राहिलंच काय 360 गुणिले 12.5 गुणिले 2.5 टोटल यांचा गुणाकार केला तर आपल्याला गुणाकार किती भेटतोय 11,250 हे आपल्याला काय भेटतोय तर गुणाकार भेटतोय. मग या गुणाकार भेटला 11,250 हे काय भेटलं व्याज बरोबर आहे. मग आपल्याला व्याजामधून म्हणजेच मुद्दलमधून काय करायचं व्याज वजा करायचं म्हणजे आपल्याला बरोबर मुद्दल किती दिली आहे 36,000 बरोबर 36,000 मधून किती वजा करा 11,250 ही संख्या वजा केली व्याज तर आपल्याला किती भेटते आहे 47,000
250 हे आपल्याला काय भेटलं तर तिला काय परत करावे लागतील। योग्य पर्याय क्रमांक आपला तर 4 नंबर आपला योग्य पर्याय क्रमांक आहे। समजलं मित्रांनो, हे गणित अशा पद्धतीने सोडवायचं असतं। चला जाऊया पुढील प्रश्नाकडे। एका पुस्तक विक्रेत्याने 500 रुपये किमतीच्या ग्रंथावर 20% सूट जाहीर केली तर गिऱ्हाईकास त्या ग्रंथासाठी किती रुपये प्रत्यक्षात मोजावे लागतील। अगदी सोपा प्रश्न मित्रांनो। तर आपल्याला विक्रेती बरोबर एक पुस्तक विक्रेत्याने किती 500 रुपयाला बरोबर 500 रुपयाला बरोबर 500 रुपयाला गुणिले किमतीवर ग्रंथाला किती टक्के सूट दिली त्यांना 20%। म्हणजे 100वर 20 वजा करा म्हणजेच किती राहिले तुमजवळ 80 भागिले किती 100। मग आता भाग द्या 2 शून्य कटले 2 शून्य कटले बरोबर आहे। मग आपल्याजवळ राहिलंच काय 5 गुणिले किती 80 या दोघांचा गुणाकार करा 5 8 40 आणि 1 0 म्हणजेच किती रुपये मोजावे लागतील तर 400 रुपये मोजावे लागतील। योग्य पर्याय क्रमांक किती 1 नंबर हे आपलं अचूक उत्तर आहे। चला जाऊया पुढील प्रश्नाकडे। तर आपल्याला पुढील प्रश्न काय विचारलाय तर आपण व्यवस्थित समजून घेऊया। एका समभुज चौकोनाच्या कर्णाची लांबी अनुक्रमे 10 सेमी व 14 सेमी असल्यास त्यांचे क्षेत्रफळ किती। आता त्यांचे क्षेत्रफळ काढायला लावलं। मग आपल्याला क्षेत्रफळ काढण्यासाठी कशा समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काढणे सूत्र आपल्याला माहीत पाहिजे। मग तर सूत्र काय मित्रांनो तर 1/2 गुणिले काय कर्णाच्या लांबींचा गुणाकार काय कर्णांच्या मी शॉर्टकट लिहितो कर्णांच्या लांबींचा गुणाकार बरोबर आहे कर्णांच्या लांबींचा गुणाकार। मग आपण मांडणी करून घेऊया 1/2 गुणिले तर लांबी आपल्याला किती दिली आहे 10 त्यानंतर 14 सेमी 10 सेमी आणि 14 सेमी। मग आता भाग देऊया 2 1 2 2 5 10 म्हणजेच राहिलं काय 5 गुणिले 14 म्हणजेच या दोघांचा गुणाकार केला 14 5 किती 70 70 काय येणार आहे तुमचं चौरस सेमी बरोबर चौरस सेमी आलं लक्षात चौरस सेमी किती योग्य पर्याय क्रमांक 2 नंबर हे आपलं अचूक उत्तर आहे। चला जाऊया पुढील प्रश्नाकडे। एका वस्तूची खरेदी किंमत 500 रुपये आहेत विक्री किंमत 350 रुपये आहेत तर या व्यवहारातील शेकडा तोट्याचे प्रमाण किती। आता शेकडा तोट्याचे प्रमाण आपल्याला विचारले म्हणजेच आपल्याला इकडे काय दिले तोटा काढायचा आपल्याला बरोबर आहे तोटा काढायचा म्हणजे तोटा बरोबर खरेदी वजा विक्री आता वजा विक्री केली म्हणजेच आपल्याला खरेदी किती दिली आहे 500 रुपये बरोबर आहे आणि विक्री किती दिली 350 यांची काय करा वजाबाकी म्हणजेच आपल्याला किती तोटा किती भेटला तर 150 रुपये काय भेटला तर तोटा भेटला। मग चला आपण सूत्रात किमती टाकू। आपल्याला सूत्र काय दिलं आहे शेकडा तोटा बरोबर आहे शेकडा तोटा बरोबर तोटा भागिले खरेदी बरोबर आहे खरेदी गुणिले किती तर 100। या सूत्रात आपण किमती टाकून घेऊया म्हणजेच तोटा किती येणार आहे आपला तर 150 भागिले खरेदी किती रुपयाची आहे तर 500 रुपयाची खरेदी किंमत गुणिले किती तर 100। मग चला भाग देऊया 2 शून्य कटले 2 शून्य कटले 5 1 5 5 3 15 म्हणजे उत्तर किती आलं तुमचं तर 30% बरोबर आहे। तर तोटा किती प्रमाणात झाला तर 30% ह्या प्रमाणात झाला म्हणजेच योग्य पर्याय क्रमांक किती 4 नंबर हे आपलं अचूक उत्तर आहे। चला जाऊया पुढील प्रश्नाकडे। तर आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला आहे आपण समजून घेऊया। 300.2/3 व 200.5/2 यातील फरक किती अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न दिला आहे। तर या शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने कसा सोडवायचा ते सांगतो मित्रांनो तुम्हाला मी सर्वप्रथम। तर काय करायचं इकडं ह्या दोघांचा काय करून घेणार तुम्ही गुणाकार यांची काय करणार बेरीज म्हणजे 3 1 3 3 त्रिक 9 900 मध्ये किती मिळवायचे तर 2 मिळवायचे म्हणजे किती झाले 902 भागिले किती 3 यांच्यातील काय विचारला फरक म्हणून यांची काय होणार इकडं वजाबाकी होणार। या दोघांचा गुणाकार 2 1 2 4 4 आणि 5 म्हणजे 405 किती आले 405 भागिले किती 2 लक्षात मित्रांनो। मग यांचं इकडं
वजाबाकी असल्यामुळं या दोघांचा काय होईल तर इकडं गुणाकार होईल. म्हणजे 2 गुणिले बरोबर 2 गुणिले 902 यांचा गुणाकार केला म्हणजेच किती येतोय 1804. किती येतोय तर या दोघांचा गुणाकार केला तर किती येतोय 1804 बरोबर 1804 बरोबर वजा या दोघांचा गुणाकार करा. आता कोणाचा 3 गुणिले 405 यांचा गुणाकार केला किती येतोय 1215 आणि हे गुणाकार केल्यावर भागिले काय करा या दोघांचा गुणाकार करा 3 गुणिले 2 म्हणजेच किती येत आहे 6. म्हणजे आपला ह्यावरला काय झाला अंश आणि खाल्ला काय झाला तर छेद. म्हणजेच तुम्ही पर्यायामध्ये विचार केला तर पर्यायामध्ये तुम्हाला एकच पर्याय दिसतोय त्याचा छेद काय दिसतोय 6 दिसतोय. म्हणजे तुम्ही काही सेकंदातले उत्तर काय सांगू शकतात हे 2 नंबरचं उत्तर आहे. समजलं सोडवलं तरी तुमचं उत्तर काय येणार आहे 18.1/6. आलं लक्षात मित्रांनो. ह्या पद्धतीने सोडवायचं उदाहरण. ठीक आहे चला जाऊया पुढील. एका जंगलात 2 वर्षापूर्वी 30,000 वृक्ष होते. दरवर्षी 60% प्रमाणे वृक्षतोड झाली तर आज त्या जंगलातील झाडांची संख्या किती. अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारला आहे. तर आपल्याला 2 वर्षापूर्वी किती दिले होते 30,000. मग आपण एक वर्ष काढून घेऊ किती 6 प्रमाण दिलेले म्हणजे आपण पहिलं वर्ष काढून घेऊ म्हणजेच किती 30,000 बरोबर गुणिले किती प्रमाणे 6 प्रमाण म्हणजे भागिले किती येणार तर 100 येणार. मग आपण काय करूया भाग देऊया 2 शून्य कटले 2 शून्य कटले म्हणजे आपल्याजवळ किती राहिले मग आता 300 गुणिले किती 6 यांचा गुणाकार केला 300 गुणिले 6 म्हणजेच किती येणार आहे आपले 1800 बरोबर 1800 आले. म्हणजे 1800 कशातून वजा करावं लागतील तर हे आपल्याला पहिल्यांदा सर्वप्रथम किती 30,000 घेतले बरोबर आहे. म्हणजेच 30,000 वजा किती 1800 केले म्हणजे आपल्याजवळ एकूण रक्कम किती राहणार आहे तर 28,200 बरोबर 28,200. हे झालं आपलं पहिले वर्ष. आले पहिले वर्ष. मग आपल्याला काय काढायचं आता दुसरे वर्ष काढण्यासाठी आपण काय करणार तर जी संख्या आली ती म्हणजेच किती 28,200 किती प्रमाण दिलं आहे तर 6 प्रमाण दिलं आहे भागिले किती 100. मग आता भाग देणार 2 शून्य कटले 2 शून्य कटले तुमच्यावर राहिलंच काय 282 गुणिले किती 6 यांचा गुणाकार केला किती आला 1692 किती आला 1692. म्हणजे 1692 कशातून वजा करायचे मित्रांनो आता तर 28,000 किती 28,200 मधून किती वजा करायचे 1692. मग 1692 वजा केले म्हणजे आपलं उत्तर किती येणार आहे मित्रांनो 26,508 हे आपलं उत्तर येणार आहे. झाडांची संख्या किती आहे तर 26,508. योग्य पर्याय क्रमांक किती 1 नंबर हे आपलं अचूक उत्तर आहे. ठीक आहे मित्रांनो ह्या पद्धतीने आपले सोडवायचं असतं. चला जाऊया पुढील प्रश्न. तर आपल्याला प्रश्न काय विचारला आहे 25 व 26 या संख्यांच्या वर्गांमधील किती फरक आहेत. आता यांचा वर्ग करून घ्यायचा मित्रांनो. तर वर्ग आपण सर्वप्रथम करून घेऊ. आता 25चा वर्ग सर्वांना माहिती आहे किती आहे 25चा वर्ग तर 625 बरोबर 625. त्यानंतर 26चा वर्ग तर किती आहे वजा 676 यांची काय करायची वजाबाकी. मग यांची वजाबाकी केली किती येते 51 म्हणजेच योग्य पर्याय क्रमांक किती 4 नंबर. त्यांच्यामधील फरक किती तर 51 येणार. आलं लक्षात. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न आपल्याला काय विचारला आहे सरासरीवरील दिला आहे 84 66 99 92 68 व 35 या संख्यांची सरासरी काढा. आता या संख्यांची सरासरी काढायची म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल या संपूर्ण संख्यांची काय करावं लागेल सर्वप्रथम तर बेरीज करून घ्यावं लागेल. मग आपण काय करूया बेरीज करूया 82 अधिक 66 अधिक 99 त्यानंतर 92 अधिक 68 अधिक 35 टोटल यांची काय करायची बेरीज. संख्या मोजा 1 2 3 4 5 6 किती संख्या आहे तर एकूण 6 संख्या म्हणून भागिले किती 6. मग टोटल यांची संख्यांची बेरीज केली तर किती येते 444 भागिले किती 6. मग 6ने पूर्ण भाग दिला तर या संख्येचं उत्तर किती येत आहे तर 74. आलं. योग्य पर्याय क्रमांक किती 4 नंबर हे आपलं अचूक उत्तर आहेत. समजलं मित्रांनो. अशा पद्धतीने आपण संपूर्ण पेपर स्पष्टीकरण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहेत. गणित बुद्धिमत्ता अगदी शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने तुम्हाला मी संपूर्ण उदाहरणं समजून सांगितले आहेत.
यावर काही शंका असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपला यूट्यूब चॅनल अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.